अजित पवारांसंदर्भात त्यांनी एका कार्यक्रमात थेट कार्यकर्त्यांना दम दिलेला आहे। इकडे तिकडे करू नका, ज्यांना माझ्या सोबत राहायचंय त्यांनी माझ्या सोबत राहा, अन्यथा तिकडे जा। आता फक्त माझं ऐकायचं, इतरांचं ऐकायचं नाहीये, असं दम दादांनी बारामतीतल्या कार्यकर्त्यांना दिलाय। आणि त्याच वेळी आपण बारामतीतून लाखांच्या मताधिक्याने कसे निवडून येतो त्याची उदाहरणंही दिली आहेत। शरद पवारांचं नाव न घेता अजित पवारांनी टोलेही लगावले। मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की आता थोडंसं कठोर भूमिका ही तुम्हाला घ्यावी लागेल। इकडं पण तिकडं पण तसलं चालणार नाही। ज्याला माझ्याबरोबर राहायचं त्यांनी माझ्याबरोबर राहा। त्याच्या संदर्भामध्ये मी कामामध्ये कुठं कमी पडणार नाही आणि ज्यांना इतर ठिकाणी जायचं तो तुमचा अधिकार आहे, पण तिकडं पण जायचं, इकडं पण जायचं, कारण मी सगळे प्रकार करून बघितले। माझे विचार कायम अतिशय स्पष्ट असतात आणि मीच नाही, मी तर 60 वर्षाचा पार झाल्यावर घेतली, काहींनी तर त्यावेळेस 38व्या वर्षी घेतली। आपण पाठिंबा दिलाच की नाही?